पौलाचं एपिकरस पत्र अध्याय 6 वचन 2 ते 3. संत पौल एपिकरस लिहिलेल्या पत्रामध्ये सांगत आहे की जे आपले आईवडिलांचा मान राखतात त्यांना त्यांचं कल्याण हो व पृथ्वीवर त्यांना दीर्घ आयुष्य असावे. हालेलुया, हालेलुया. जर आपल्याला आयुष्यामध्ये वाढ करायची असेल, जर तुम्ही 60 किंवा 80 वर्ष जगणार असेल आणि तुम्हाला आणखीन 100 वर्षे जगायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या आईवडिलाचा मान राखला पाहिजे, त्यांचा सन्मान करला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि जे आईवडिलाचा मान राखतात, सन्मान करतात, त्यांचं आयुष्य वाढतं. पण आता जगामध्ये काय सांगतात की तुम्ही जिम केली किंवा योगा केला तर तुमची तब्येत चांगली राहील, फिट राहील आणि तुमचं आयुष्य वाढू शकतं. हालेलुया, हालेलुया. पण बायबल आपल्याला काय सांगत आहे की जे आईवडिलाचा मान राखतात, जे आईवडिलांचा सन्मान करतात, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, आपण लहान असताना त्यांनी कष्ट केले, घाम गाळून आपल्याला जगवलं, तोंडातील घास त्याने आपल्याला दिला, बाथरूम लघवी वगैरे काढली, शाळेत घातलं आणि त्याच वेळेला म्हातारपणी आपण त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकतो. काही लोक आईवडिलांचा मान सन्मान करत नाहीत, त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकतात की म्हातारपणी आता आम्ही कामाला जातो, मग त्यांचं कोण पालनपोषण करणार, त्यांच्या हगमत कोण काढणार, त्याच्यापेक्षा आम्ही त्यांना वृद्धाश्रमी टाकतो. कारण वृद्धाश्रममध्ये पण पैसे घेतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोक आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमी टाकतात, पण त्या आईवडिलांचा आत्मा लागतो की ज्या मुलाला आम्ही लहानाचं मोठं केलं, शिकवलं, पण ज्या वेळेला आमची वेळ आली त्यावेळेला त्याने आम्हाला वृद्धाश्रमी टाकलं. मग त्या आईवडिलांचा आत्मा लागतो आणि मग ते आत्मा लागल्यामुळे आयुष्य घडतं. त्या मुलावरती, परिवारावरती देवाचे शाप येतात. हालेलुया. म्हणून तुम्ही शाप ओढावून घेऊ नका. तर ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, तर प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की तुम्ही आईवडिलांचा मान राखला पाहिजे, त्यांना सन्मान केला पाहिजे. कारण तुम्ही नेहमी वचन शिबिरमध्ये ऐकत आला, कलीसिकरस पत्र अध्याय 3 वचन 18 पासून पुढे, की स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या आज्ञाचं पालन करा आणि पतीनं तुम्ही आपापल्या पत्नीवरती प्रेम करा. मुलांना तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलाच्या आज्ञाचं पालन करा, हे प्रभूला संतोषकारक आहे. आणि बापानं तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, अनंतर ते खिन्न होतील. ही प्रवचन तुम्ही ऐकली. पण आईवडिलांचं काय? ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, तुमचं कर्तव्य आहे की त्यांचा तुम्ही मान राखला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, तर तुमचं आयुष्य वाढेल. म्हणून पौल या पत्राद्वारे सांगत आहे. हालेलुया. तुम्ही पत्नीवरती प्रेम करा, तुम्ही नवऱ्याची आज्ञा पाळा, पण सासू सासऱ्यांचा छळ करू नका. हालेलुया, हालेलुया. नाहीतर काय सुना असतात, नवरा आहे तोपर्यंत सासू सासऱ्यांबरोबर गोड बोलतात आणि नवरा कामावर गेला की लगेच सासू सासऱ्यांचा छळ करायला सुरुवात. लादी पुस, भांडी घास सासूला सांगणार आणि नवऱ्याला सांगणार, सासऱ्याला सांगणार की मुलांना शाळेत सोड आणि TV शर्यत बघत बसणार. सासू सासऱ्यांचा छळ करतात, हे देवाचे शाप ओढवून घेतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा स्त्रिया देवाचे शाप ओढवून घेतात. होणारी सून तुमचं पण असेच छळ करेल. हालेलुया. ते इथंच फेडावं लागतं. म्हणून परमेश्वराने झालं की तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान राखा. आज बरेच लोक असे आहेत की आपल्या आईवडिलांना कुठे रस्त्यावरती किंवा कुठेतरी फुटपाथवरती सोडून देतात. हालेलुया, हालेलुया. की त्यांना दवायला पैसे लागतात, मग त्यांना एवढे पैसे आणायचे कुठून, त्यांना खायला द्यायचं कोण आहे. हालेलुया. ते आईवडिलांचा मान सन्मान करत नाहीत. म्हणून तुम्ही असे करू नका. जर तुम्ही येशूमध्ये आहात, देवाची वचनं पाळता, देवाच्या वचनानुसार तुम्हाला वागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनानुसार तुम्हाला वागलं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद येतात. म्हणून प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. हालेलुया. तुमचे आईवडील किती म्हातारे झाले असतील. हालेलुया. काही लोक म्हणतात ते आईवडील म्हातारे झाले आहेत, बाथरूमला घरामध्येच करतात, बिस्तारा वला करतात, त्यांच्या शरीराचा घाण वास येतो, मग माझी बायको काय म्हणतील, आमची मुलं काय म्हणतात, म्हणून त्यांना कुठे बाहेर झोपायला देतात.
अशी अवस्था त्यांची असते. पण तुम्ही असे करू नका. हालेलुया. तुम्ही लहान असताना तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बाहेर झोपवलं का, की मुलगा बाथरूममध्ये पिसाब करतोय, संडास करतोय? हालेलुया. असं कुठल्या लहान मुलाचं आईवडिलांनी केलेलं आहे का? पाण्यात कधी ऐकले तुम्ही? हालेलुया. ते आईवडील आपल्या मुलावरती एवढं प्रेम करतात, तसंच तुम्ही पण तुमच्या आईवडिलावरती मान राखला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जरी ते म्हातारे झाले असेल, हालेलुया, तरी कामावणे आले तरी त्यांची विचारपूस केलं पाहिजे. बाबा तुम्ही जेवलात का? हालेलुया. तुम्हाला दिवसभर काय त्रास झाला नाही ना? हालेलुया. तर ते आईवडिलांना बरं वाटेल. हालेलुया. पण तुम्ही काहीच विचारपूस केली नाही. हालेलुया. कारण तुम्ही म्हणता परमेश्वराने सांगितले की पत्नीवरती प्रेम करा. अरे मी तर गावाने तिला घेऊन आलेलो आहे, मुंबईला ऐशारामात ठेवलेले आहे. पण आईवडिलांना गावाला आहे त्यांचं काय? तुम्ही काहीतरी त्यांना पैसे पाठवले पाहिजेत. हालेलुया. त्यांची विचारपूस केली पाहिजे. हप्त्यातून एकदा तरी त्यांना फोन केला पाहिजे. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये पौल सांगत आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलाचा मान राखा, तर ह्यातच तुमचं कल्याण आहे, तरच तुमचं आयुष्य वाढेल. हालेलुया. हालेलुया. देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. देवाचे आशीर्वाद पाहिजे असेल तर प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा मान राखला पाहिजे. त्यांना त्रास देता कामा नये किंवा त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकू नका. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही त्यांची चौकशी केली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे की खरोखरच तुम्हाला माझी बायको त्रास देत नाही ना? हालेलुया. नाहीतर काही सुना दम मारतात. जर तुम्ही त्यांना सांगितलं ना उद्या जेवण मिळणार नाही. हालेलुया. 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 मग घाबरतात. म्हणून एक उदाहरण आहे. एक अशीच बहीण ज्या वेळेला नवरा कामावर गेला की ती सासू सासऱ्यांचा छळ करायची. नुकतंच लग्न झालं होतं. हालेलुया. हालेलुया. आणि ती घरामध्ये काम करायची नाही. नवरा असेल की सासू सासऱ्यावर अगदी प्रेमाने वागायची. पण नवरा कामावर गेला की सासूला सांगणार बांधी घास, लादी पोस, हे कर ते कर, आणि सासऱ्या सांगला मुलांना शाळेत सोड. हालेलुया. नंतर काही दिवसानं तिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर ते आजोबा त्या मुलावरती प्रेम करू लागले, पण ती तिरस्कार करू लागली. माझ्या मुलाला हात लावायचा नाही. हालेलुया. तुम्ही म्हातारे आहात, माझ्या मुलाला हात लावला तर सर्दी खोकला होईल, तुमचे आजार जातील, तुम्ही खोकता, हे करता ते करता, तुमचा घाण वास येतो. हालेलुया. 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 त्या आईवडिलांना आजोबांना त्रास होतो, सासऱ्यांना त्रास होतो. हालेलुया. तर असे तुम्ही वागू नका. हालेलुया. आणि मग काय करतात ते आजोबा, मुलगा झाला मोठा झाला की ते त्याच्यावरती प्रेम करतात, आणि नातू पण आजोबांवर प्रेम करतो, आणि आई घरात नसली की चोरून आजोबांना खायला देतो. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक आजोबा आपल्या नातूवरती प्रेम करतात. हालेलुया. 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 आणि असं असल्यानंतर ती सून त्यांचा छळ करते, आणि एक दिवस तो मुलगा मोठा होतो आणि तो आजोबावर एवढा प्रेम करतो की आईचं त्याला ते सर्व पावत नाही. हालेलुया. एक ताट वाटी त्यांना अलग, त्यांची चाय कपबशी अलग, जेवणाची ताटं अलग. हालेलुया. मुलाला म्हणते त्यांना हात लावू नकोस. हालेलुया. तरी मुलगा त्यांना चोरून खायला देतो. आजोबावर त्याच्यावर प्रेम करतात, आणि एक दिवस एवढा ती छळ करते, त्या छळाला कंटाळून ते मरून जातात. हालेलुया. पहा, काय तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की सासू सुनेच्या जाचामुळं सासू सासऱ्याने आत्महत्या केली. हालेलुया. हालेलुया. आत्महत्या केली. हालेलुया. पण ती एवढा त्रास देते त्यामुळे ती मरून जातात, आणि मरून गेल्यानंतर अंतिमविधी होते, आणि अंतिमविधी झाल्यानंतर जी काय कपडे असतात ते फेकून देतात. हालेलुया. अंतिमविधी झाल्यानंतर तिची सर्व त्या सासू-सासऱ्यांची कपडे तिने फेकून दिली, आणि नंतर त्यांची ताट वाटी भांडी होती ती पण ती टाकायला निघाली. त्यावेळेला तो मुलगा म्हणाला, आई आजोबाचे ताट वाटे आहे ना ते तसेच ठेव, मला दे. ती म्हणाली आता ते मेलेत ना, ते सर्व टाकायचं. ती म्हणलं नाही. नातू म्हणला नाही, ती मला दे, मी पेटीमध्ये ठेवीन लॉक लावून. ती आई त्याला विचारते, अरे तू लॉक लावून कशाला ठेवणार पेटीमध्ये, ती मेलेत आता टाकून द्यायचे. तर नातू मुलगा त्याला सांगतो, तू म्हातारी झाली ना म्हणजे ते तुला कामाला येणार. हालेलुया. 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 म्हणून तुम्ही असे करू नका. काही सुना असे करतात. हालेलुया. तर तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यावर आई वडिलाप्रमाणे वागलं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद येणार. हालेलुया. देवाचे आशीर्वाद कधी येतात? ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनाचं पालन करता.
त्यावेळेला देवाचे आशीर्वाद येतात. हालेलुया. पण काही लोक असतात ते आईवडिलांचा लग्न होत नाही तर हां मी तुला असे करेन, मी तुला तसे करेन. हालेलुया. हालेलुया. किती झालं तर मी बायकोचं ऐकणारच नाही. हालेलुया. हालेलुया. पण लग्न झाल्यानंतर हालेलुया. म्हणून आपले बदर नेहमी उदाहरण द्यायचे. हालेलुया. हालेलुया. एक मुलगा एवढा आईवडील प्रेम करायचा आणि आई पण त्याच्यावरती लय प्रेम करायची. हालेलुया. आणि त्याने एका मुलीवरती प्रेम केलं. त्या मुलानं काय केलं, एका मुलीवरती प्रेम केलं आणि त्याचं प्रेम पाहण्यासाठी ती मुलगी त्याला म्हणाली की तू सर्व माझ्यासाठी करू शकतो. हा ते म्हणला मी सर्व काय तुझ्यासाठी करू शकतो. हालेलुया. मग ती म्हणली तुझ्या आईचं काळीच काढून आणून मला दे. हालेलुया. हालेलुया. तुझ्या आईचं काळीच काढून मला आणून दे. हालेलुया. हालेलुया. त्या मुलगानं सुरी घेतली, घरी गेला, आईला मारली आणि तिचं काळीच काढलं आणि घेऊन चालला हातामध्ये, धावत घेऊन चालला बायकोला देण्याला. प्रेम. हालेलुया. आणि धावत जा असताना ठेच लागली आणि खाली पडलं आणि ते काळीज खाली पडलं. हालेलुया. हातातून खाली पडलं आणि त्या काळीजमधून त्याच्यातून आवाज आला, मुला तुला काय लागलं तर नाही ना. हालेलुया. हालेलुया. मुला तुला काय लागलं तर नाही ना. हालेलुया. परत त्यानं ते उचललं आणि जाऊन तिला दिलं. ती म्हणाली तू आईचं काळीज काढू शकतोस, उद्या तू मला मारू पण शकतोस. हालेलुया. हालेलुया. मला तुझ्यावर लग्न करायचं नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून आई वडील एवढं प्रेम करतात, मेली तरी तिचं काळीज बोलत होतं, मुला तुला काय लागलं तर नाही ना. हालेलुया. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये सांगितलं आहे की तुमचं जर आयुष्य वाढायचं असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान सन्मान केला पाहिजे. हालेलुया. नुसतं बायकोवर प्रेम करा. हालेलुया. पण आईवडिलांचा पण मान सन्मान करा. असे नाही की त्यांना वाऱ्यावरती सोडवा किंवा वृद्धाश्रममध्ये सोडा. हालेलुया. किंवा फुटपाथवरती सोडा, असे करू नका. आणि जे करतात ते देवाचे शाप ओढवून घेतात. जे करतात ते देवाचे शाप ओढवून घेतात. म्हणून मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. असेच एक बंधू येशूवरती विश्वास ठेवणारा होता, चर्चला जायचा नेहमी. हालेलुया. हालेलुया. आणि त्याचं लग्न झालं, दर रविवारी चर्चला जायचा. हालेलुया. नंतर त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्यांनी शाळेत टाकला. शाळेत टाकल्यानंतर त्याला शाळेमध्ये ट्युशन लावलं, घरामध्ये ट्युशन लावलं. पण ते दर रविवारी प्रार्थनेला जायचं, मुलाला कधी प्रार्थनेला घेऊन गेले नाहीत किंवा घरी कुटुंबिक किंवा वैयक्तिक प्रार्थना करायला त्या मुलाला शिकवलं नाही. त्या मुलाला बायबलमध्ये काहीच ज्ञान नाही. ते मुलगा लहानाचा मोठा झाला, त्याचं कॉलेज झालं आणि कॉलेज झाल्यानंतर त्याला चांगला जॉब लागला एका कंपनीमध्ये. हालेलुया. हालेलुया. पण हे आई वडील त्याच्यासाठी प्रार्थना करायचे. त्याला जॉब लागला. नंतर त्याने लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याने एक जागा घेतली आणि त्या जागेवरती मोठा बंगला बांधला. आणि त्या बंगल्यामध्ये राहायला जाताना त्याने उद्घाटन तिथे ठेवलं. हालेलुया. हालेलुया. आणि त्याने मोठ्या मोठ्या कंपनीतील ऑफिसर लोकांना पार्टीसाठी आमंत्रण केलं. आणि मोठे मोठे लोक सूटबीट घालून, टायबी बूटबीट घालून पार्टीला आले. आणि त्यावेळेला त्याला वाटलं की माझे आईवडील शिकलेले नाहीत आणि मोठे लोक आले तर काय म्हणतील, म्हणून त्याने आईवडिलाला काय केलं, एका रूममध्ये बंद केलं आणि घरामध्ये पार्टी केली. आणि पार्टी झाल्यानंतर त्याने आईवडिलांना बाहेर काढलं. त्या आईवडिलांना दुःख झालं. ज्या मुलाला आम्ही लहानाचा मोठा केला, शिकवलं, पण त्याच मुलाने घरामध्ये पार्टी असताना आम्हाला एका रूममध्ये बंद केलं. त्या आईवडिलांना दुःख झालं. आणि नंतर रविवारी ते प्रार्थनेला गेले आणि प्रार्थना संपल्यानंतर ते म्हणले आम्हाला फादरला मिळायचं आहे. हालेलुया. आणि फादर त्यांच्या सामने आले आणि त्यांनी प्रश्न विचारला की तुमचे काय प्रश्न आहे. त्यावेळी त्यांनी सर्व समस्या सांगितले. आम्ही आमच्या मुलाला लहानाचा मोठा केला, शिकवलं, पण आमच्या घरामध्ये पार्टी असताना त्या मुलाने आम्हाला एका रूममध्ये बंद केलं. त्यावेळेला त्यांनी त्यांना पहिला प्रश्न विचारला की मुलाला तुम्ही प्रार्थनेला कधी आणलं. ते म्हणाले नाहीत. त्याला घरामध्ये प्रार्थना करायला शिकवले. ते म्हणाले नाहीत. त्याला बायबल वाचायला शिकवलं. ते म्हणाले नाही. तर ते फादर म्हणले ही चुकी तुमची आहे. जर तुम्ही त्याला लहानपणापासून बायबल वाचायला शिकवलं असतं किंवा प्रार्थना करायला शिकवले असते, येशू कोण आहे, येशूचे शिष्य काय आहेत, देवाच्या आज्ञा काय आहेत, हे जर त्याला समजलं असतं तर त्याने तुमचा मान सन्मान केला असता.
पण तुम्ही त्याला बायबलमधले किंवा येशूबद्दल त्याला काहीच ज्ञान नाही. त्याच्यामुळं तुमच्यावरती अशी वेळ आलेली आहे. त्यांना त्यांची समजले, त्यांची चूक त्यांना समजली, पण वेळ निघून गेलेली होती. वेळ निघून गेलेली होती. पण असे तुम्ही करू नका. तुम्ही जर प्रार्थनेला येता, तुम्ही काय शिबिरला पण आलाय असेल, हालेलुया, पण तुम्ही म्हणाल भद्राने सांगितलं आहे आपल्या पत्नीवरती प्रेम करा, आणि काय स्त्रिया म्हणतील नवऱ्याची आज्ञा पाळा. हालेलुया, हालेलुया, नवऱ्याची आज्ञा पाळा, ती तर आज्ञा बरोबर आहे. हालेलुया, पण सासू सासऱ्यांचा पण मान सन्मान करा. हालेलुया, हालेलुया, तुम्ही तुमच्या पत्नीवरती प्रेम करा, पण आई वडिलांना वाऱ्यावरती सोडून देऊ नका. हालेलुया, हालेलुया, तर त्यांचा पण मान सन्मान करा. किंवा त्यांना जे काय पाहिजे दुखणं वगैरे काय असे करतात. 4 मुलं असेल तर वडील एकाकडे आणि आई एकाकडे. हालेलुया, असे असे प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, एका ठिकाणी जर एकाच मुलाकडे राहिले, काय करतात 1 महिना तुझ्याकडे, 1 महिना तुझ्याकडे, 1 महिना तुझ्याकडे. हालेलुया, आणि जास्ती आजार आला की माझ्याकडे 1 महिना मीच कशाला घेऊ, तिला खर्च करू. हालेलुया, हालेलुया, असे करतात आणि ते आईवडिलांना दुःख होतं. हालेलुया, पहा प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की म्हातारपणी आम्हाला जरा नातवंड आले किंवा मुलगा आला तर आम्हाला सुख मिळेल. हालेलुया, पण असे त्यांना कुठे टाकतात, बारक्याकडे जा मोठ्याकडे जा आणि त्यांचे हाल होतात. हालेलुया, पण असे हाल तुम्ही करू नका. हालेलुया, तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान राखा तरच तुमचं आयुष्य वाढेल, असे या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, जे आपल्या आईवडिलांचा मान राखतात, सन्मान करतात, त्यांचं आयुष्य वाढू शकतं. म्हणून तुम्ही स्वतः प्रार्थनेला येता तर तुम्ही त्या वचनाचं पालन करत आहात का, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, प्रत्येकाने पाहिलं पाहिजे की तुमचे आईवडील गावाला असतील किंवा मुंबईला असतील. हालेलुया, तर तुमची ते बायको त्याचा छळ करते का, तुम्ही त्यांना एकांतात घ्या. हालेलुया, आणि विचारा की तुम्हाला काय माझ्याकडून काय कमी पडतंय का, तुम्ही मला काय कमी पडून दिलं नाही. हालेलुया, हालेलुया, तर तुमचा काय छळ वगैरे होतो का, किंवा तुम्हाला व्यवस्थित मिळते का. हालेलुया, किंवा कामावून आले. हालेलुया, जर तुम्ही कामावून आला तर ज्या वेळेला सुट्ट्या असते, हालेलुया, त्यावेळेला आई वडिलांना कुठेतरी गार्डनला घेऊन जावं फिरायला, जसे तुम्ही मुलांना घेऊन जाता तसे. हालेलुया, हालेलुया, म्हणजे आई वडिलांना बरं वाटेल. एकाच ठिकाणी घरामध्ये राहून त्यांना कंटाळा येतो. हालेलुया, जसं तुम्ही बायकोला मुलांना फिरायला घेऊन जाता तसं आई वडिलांना पण घेऊन जावा. मग तुम्ही काय म्हणता, आता म्हाताऱ्याची कशाला किटकिटमध्येच खोकतो, चाला येत नाही. हालेलुया, हालेलुया, चौपाटीला जायचं त्याला कुठे ठेवायचा. हालेलुया, हालेलुया, तर असे तुम्ही वागू नका. हालेलुया, असे तुम्ही आई वडिलाबरोबर वागू नका. वागत असाल तर इथून पुढे तुम्ही सुधारणा केली पाहिजे. हालेलुया, जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद पाहिजे आणि तुमच्या आयुष्यामध्ये वाढ करायची असेल, देवाचे आशीर्वाद पाहिजे असेल, तर प्रत्येक बंधूचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक सुनेचं कर्तव्य आहे. हालेलुया, की तुम्ही सासू सासऱ्यांचा छळ करू नका, तर येणारी सून पण तुमचा छळ करू शकते. हालेलुया, म्हणून मत्तेमध्ये अध्याय 15 वचन 4, कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपला बापाचे व आईचा सन्मान कर, आणि जो बापाचा किंवा आईचा निंदा करता त्याला देहांत शिक्षा व्हावी. हालेलुया, हालेलुया, त्याला शिक्षा व्हावी असं लिहिलेलं आहे. हालेलुया, जे आई वडिलांचा मान सन्मान करत नाहीत. हालेलुया, हालेलुया, किंवा आई वडिलांना काय काय करतात, आई वडील प्रेम करतात पण वडिलावरती नाही. तो दारू पितो ना, ती माझ्याकडे नको. हालेलुया, आई माझ्यावरती प्रेम करते, आई माझ्याकडे पाहिजे, बाप ते मोठ्याकडे जाऊ द्या. हालेलुया, हालेलुया, तर असे करू नका. हालेलुया, ज्या वेळेला आई वडील ज्या वेळेला प्रेम करतात की छोट्यावरती आणि मोठ्यावरती एकसारखंच प्रेम करतात की नाही. हालेलुया, का दुसऱ्या काय वागणूक वेगळी देतात. हालेलुया, तसं तुम्ही पण केलं पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे. जरी मोठ्याने नाही सांभाळलं तर मी सांभाळेन. हालेलुया, जर तुम्ही मला मी सांभाळेन, मी सर्व खर्च करीन, तर देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, जर तुम्ही छोटा असाल, मधला असाल किंवा मोठा असेल. हालेलुया, हालेलुया, तर प्रत्येक बंधूचं कर्तव्य आहे, प्रत्येक बंधूचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलाचा मान सन्मान केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, त्यांची विचारपूस केली पाहिजे. हालेलुया, त्याला वृद्धाश्रममध्ये सोडू नका. हालेलुया, हालेलुया,
कामावून आला किंवा कुठून पण आला तर त्यांची विचारपूस करा. हालेलुया. जसे तुम्ही घरामध्ये आल्यानंतर मुलाची विचारपूस करता, ट्युशननं आला का, जेवला का, काय आजार वगैरे आहे का. पण आईवडिलांना पण विचारा पाहिजे, तुमचं काय दुखतं आहे का, पाय वगैरे दुखतात, तुम्हाला मी घेऊन जाऊ का. जर चालता येत नसेल तर उचलून घेऊन जा. लहानपणी असताना तुम्हाला काकेवरती उचलून घेतलं, कडेवरती उचलून घेतलं. हालेलुया. हालेलुया. झोप येत नसेल तेव्हा तुम्हाला हलवलं. हालेलुया. पण ते आईवडील ज्यावेळेला दुःखात असतात त्यावेळेला तुम्ही त्यांना त्रास देता. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही असे करता कामा नये. हालेलुया. असे करता कामा नये. म्हणून प्रत्येकाने ही वचनं ऐकायची आहेत. कारण जसं स्त्रियांना सांगितलं तुम्ही नवऱ्याच्या आज्ञेचं पालन करा, पुरुषांना सांगितलं तुम्ही तुमच्या पत्नीवरती प्रेम करा, आणि मुलांना सांगितलं आईवडिलाच्या आज्ञेचं पालन करा. तसे बापांना पण सांगितले, बापांना तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणला तर ते खिन्न होतील, तर त्यांना प्रभूच्या शांतीत आणि प्रेमात वाढवा. तसंच हे वचन आहे. हालेलुया. हालेलुया. तसंच हे वचन आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान सन्मान करा. हालेलुया. आणि जे आईवडिलांचा मान सन्मान करतात त्यांच्या कुटुंबामध्ये, आणि ज्या कुटुंबामध्ये ह्या 5 आज्ञेचं पालन केलं जातं. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे कंसामध्ये उदाहरण दिलेलं आहे. हे अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. हालेलुया. हालेलुया. ही देवानं अभिवचन दिलेलं आहे की अशी कुठल्याही वचनात सांगितलं की तुम्ही चोरी केल्यानंतर काय होईल, किंवा खून केल्यानंतर काय होईल, किंवा आणि काय आज्ञा मोडल्यानंतर काय होईल, असे अभिवचन दिले नाही. पण ह्यात अभिवचन दिलेलं आहे. हालेलुया. की ही पहिली आज्ञा आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही असं केलं नाही, तुमच्या आईवडिलांचा मान सन्मान केला नाही, तर तुमच्यावरती देवाचे शाप येणार, तुमचं आयुष्य घटणार. हालेलुया. हालेलुया. देवाचे शाप आल्यामुळे आजार दुःख बिमार येणार. म्हणून तुम्ही देवाचे शाप ओढवून घेऊ नका. हालेलुया. म्हणून त्या मत्तेमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला देहांत शिक्षा व्हावी. हालेलुया. हालेलुया. तर अशी शिक्षा ओढवून घेऊ नका. जे मुलं इथं आहेत आणि जी तुम्ही नेहमी वचनं ऐकता, पण हे पण वचन तुम्ही ऐकलं पाहिजे आणि या वचनाचं तुम्ही काटकोसर पालन पोषण केलं पाहिजे. हालेलुया. तुमचे आईवडील, आता काही लोक आईवडिलांना घेऊन येत नाहीत. हालेलुया. काही वडील आईवडिलांना पार्ट्याला घेऊन येत नाहीत, तिथे आमचे नोकर आहेत ते बघतील. हालेलुया. काही लोक परदेशात जातात. लग्न झालं, ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि मग ते परदेशामध्ये पाठवतात. हालेलुया. आणि आईवडील इकडे असतात. मग तुम्ही तिकडे सेटल झाल्यानंतर तुम्ही आईवडिलांना घेऊन गेलं पाहिजे. अरे आईवडिलांना घेऊन गेलं तर तिकडे युरोपियन लोक आहेत आणि आमचे न शिकलेले लोक, आईवडील काय म्हणते तिथे माझी इज्जत जाईल. हालेलुया. 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 म्हणून आईवडिलांना घेऊन जात नाहीत. मग मी नोकर ठेवलेला आहे. काही नोकर पण ठेवत नाहीत. हालेलुया. ते आईवडील फोन करतात पण फोन पण उचलत नाहीत. हालेलुया. किती आईवडिलांना दुःख होईल. हालेलुया. ज्या मुलाला आम्ही लहानाचं मोठं केलं पण आमचा फोन उचलत नाही, आमच्याची चौकशी करत नाहीत. मग तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल किंवा बातमीमध्ये वाचला असेल की म्हाताऱ्या आईवडिलांना नोकरानं मारलं आणि डागेन घेऊन पसार झाला. हालेलुया. हालेलुया. अशी वेळ येता कामा नये. हालेलुया. अशी वेळ येता कामा नये. तर तुम्ही काय करा, तुमच्या आईवडिलांचा मान सन्मान करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया. 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 माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा, आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ, आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती हो. ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत, आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.